मित्रांनो, इथं अनेक वक्त्यांनी आता भाषण केले आणि संगमनेरमध्ये मागच्या काळामध्ये काय काय कामं झाले सांगितलं। पाण्याचा प्रश्नाच्या बाबतीत देखील इथं चर्चा झाली। काल आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आले होते। शिंदे साहेबांना जेनी कोणी कानात माहिती सांगत होते त्यांनी सांगितलं असेल कदाचित, म्हणूनच शिंदे साहेब म्हणाले की इथे टँकर चालू आहेत का, आणि खालून लोकांनी आवाज दिला नाही। अरे ज्या शहराला धरण अख्खा आमच्यासाठी उपलब्ध आहे तिथं टँकरची आम्हाला काय गरज आहे। नामदार बाळासाहेब थोरात ज्यावेळेस पाटबंधारे राज्यमंत्री झाले, धरणाच्या आत तो पाईप असे नामदार, अरे ज्या शहराला धरण अख्खा आमच्यासाठी उपलब्ध आहे तिथं टँकरची आम्हाला काय गरज आहे। नामदार बाळासाहेब थोरात ज्यावेळेस पाटबंधारे राज्यमंत्री झाले, निळवंडे धरणामध्ये पाईपलाईन टाकण्याचा प्रसंग आला। निळवंडे धरणामध्ये धरणाच्या आत तो पाईप अशा पद्धतीने टाकला आणि त्याचा कॉक कुठे आहे माहितीये का? त्याचा कॉक आपल्या पंपिंग स्टेशनला आहे। आम्ही इथं कॉक सोडतो आणि धरणातून 38 किलोमीटर पाणी विना विजेचा विना मोटरीचं संगमनेर शहरामध्ये येतं। ते फिल्ट्रेशन प्लांट मध्ये जातं। जो फिल्ट्रेशन प्लांट 1992-93 साली डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष असताना झालेला फिल्ट्रेशन प्लांट आहे। विरोधकांनी काल सांगितलं का 30 कोटी रुपये आम्ही फिल्ट्रेशन प्लांट साठी मागितलेले आहे। अहो, आमच्याकडे ऑलरेडी फिल्ट्रेशन प्लांट 35 वर्ष आधी झालेला आहे आणि 50 ते 150 TDSचं पाणी आपल्याला प्यायला मिळतंय। 50 ते 150 TDSचं पाणी। आरओची गरज नाहीये संगमनेरात, आरओ फिल्टरची गरज नाहीये। आपली मानसिकता झालेली, आपल्याला फिल्टरचं पाणी प्यायची सवय लागलेली। फिल्टर बंद करून पहा, कोणालाही त्रास होणार नाही। इतकं शुद्ध पाणी आज संगमनेरात, महाराष्ट्रात कुठे नाही इतकं शुद्ध पाणी संगमनेर शहरामध्ये मिळतंय। अहो, दुसऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये आपल्या संगमनेरच्या पाण्याच्या प्रश्नाची चर्चा चालली आहे। आता आम्हाला खऱ्या अर्थाने, मी गावात फिरत असताना, घरोघर फिरत असताना लोक म्हणतायत पाणी जास्त झालंय, पाण्याचं व्यवस्थापन करा। लोक रस्त्यावर पाणी सोडायला लागलेत आणि म्हणून नगरपालिकेत निवडून आल्यानंतर पहिलं काम जर कोणतं करायचं असेल तर पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करायचंय आणि एकाच वेळी संगमनेर शहरात संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीचं व्यवस्थापन करायचंय। कुठं सकाळी 7:30ला, कुठं संध्याकाळी, कुठं दुपारी, कुठं रात्रीचे 2 वाजता असं होणार नाही। सगळ्यांना एकाच वेळी पाण्याची व्यवस्था केली जाईल अशा पद्धतीचं व्यवस्थापन आपल्याला करायचं। आपल्याकडे मुबलक आहे। संगमनेर सेवा समिती, संगमनेर सेवा समिती।